श्री महालक्ष्मी नमः श्री गणेशाय नमः इंद्रवाच नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा अस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते दाढे कलासुरभंकरी कुमारी वैष्णववृंद महालक्ष्मी नमस्तुते सर्वज्ञ सर्वज्ञ सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे महालक्ष्मी नमस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे भक्तिमुक्तिप्रदायी मंत्रमंत्र सदादेव महालक्ष्मी नमस्तुते अध्यंतरिते देव आदिशक्तिमेश्वरी योगजगुसुंदते महालक्ष्मी नमस्तुते सूर्यसूक्ष्म महाराद्रे महाशक्ती महोदय महापापहृदय महालक्ष्मी नमस्तुते पद्यान पूर्वम सोपेन परमेश्वर जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते श्वेतांबर हृदय नकारवशक्ताची पुस्तके जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते श्री महालक्ष्मी कथा गुरुवाची कहाणी एका भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवाची कहाणी काने वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःखदायक काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ते छाया शक्ती पूर्ण शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांतीवती स्मृती दा पुष्टी माता आदिशक्ती व लक्ष्मी अशा समुद्राला म्हातारे असते जगती ते यशू दिसते होते. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने बुद्धकामाची विचारपूस केली. बुद्धनामांची ओळख केली. श्री महालक्ष्मी माता म्हणाली माझ्या कमला माझ्या पतीला बिंदशाही अर्थ घालते. तुमची राणी कळशी बसून तो वेश फार दरिद्र होता. त्या दोघांची भावना म्हणून तिला खूप मालघर पडलेला तारसिद्धाची पतिकांत घर सोडून गेले. दशावून म्हणते त्यांचा संपत्ती सुख समुद्र झाला. श्री महालक्ष्मीची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे त्याने लक्षण केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपत्तीचं घर संपत्ती व समृद्धीने भरला. ते निदान झाला. पुढे ते कधीबद्ध निदान पावले. लक्ष्मण केल्यामुळे ते उभा कराले. त्यांनी मुलाले या जन्मी त्यांचा जन्मराट पळ झाले आहे. पण ते राणीला कृष्णाचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. त्याचे दास नदीने उत्पन्न झाले. तिने नमस्कार केला म्हणाले माताजी मला तो व्रताची माहिती पूजावती सांगावी. त्याच्या पतीने महालक्ष्मीने दासीला लक्ष्मणाची माहिती दिली व महिमा सांगितली. मग ते दासी त्यावरचे त्याचे उपकार म्हणून ते नमस्कार करून राणीला निरोप सांगण्याचा अंतकार दिले. राजे आपले गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्ताना. आय होप तुम्ही सर्व मजेत असताना आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. हां मग हेच सांगितलेलं मी चांगली भाषा. आता आजपासून गौरांशला शिस्त लावते. जरा एकदम बेशिस्त बोरगा झाला. बोलायची पद्धत नाही. आसान घे नाही तर कसं पण घे. आता जरा त्यांच्या अंघोळ करून झाले. झोपवलं आहे त्याला. भांडी वगैरे घासली हंडे घासले. आता या लोकांचं चालेल जेवणच. तोपर्यंत मी लादी आणि झाडू मारते. इकडे याची आंघोळ झाली. याला नाश्ता द्यायचा आहे. शुद्धला पण कुठल्या पानावर लिहितोय हां का बाकीची कुठं गेली पानं. ही पानं कुठं गेली. देन धापडा एक तोंडावर अखरे. आज आमच्याकडे नाश्त्याला आहे साबुदाणा वडा दही अजून अजून किती भैया आणि खाणार कोण कोण. काय खरं नाही. अजून तर सगळेच खायचे आहेत. गौरांशने हां आणि साबुदाणा पण कमी असेल नाहीतर खूप सारे होतात. आता तर एवढंच आता बाबांना बरं 3-4 खा आणि घबरा. अगं पुरणारच नाही तर आता 2-2च येतील. चाकणा खावा आणि घबरा काय 2 ना तरी आम्ही काही जेवतो. बरं मी तर जेवणार आता. 2 आपले चाकण्याला खायचे. 2 चाकण्यापुरते खायचे आणि मोकळं व्हायचं. हे गरम गरम मरणाचं गरम होतं. मम्मीकडे चड्ड्या पॅन्टी बिंटी पकडते घ्यायला. चला फिरायला न्या. चला फिरायला न्या.
चला फिरायला न्या. ये ना आपण केली नृत्याची किट्टा योग. आईना तर सरळ नाही बोलतो असा. कसा बोलतो? ए तू खाऊ खा ना पण तुला खाऊ दे. चल दुकानात चला. आज आमच्या इथं आहे कशा ह्याच्यात बॉटल बीट पराठा, लाल सफेद काय आहे हो, गुलाबी, हिरवा मिरची अशी भाजी करणार आहे त्याला. अद्रक टोमॅटो पण टाकतात का? हा अद्रक लसूणचं असं हे करायचं. मी हा पहिल्यांदा खाणार आहे आणि दीपाली पण पहिल्यांदा खाणार आहे है ना. मग रिव्ह्यू आम्ही घेऊ. पराठा नाही, दीपालीचे मम्मी पप्पा आलेले आहेत. दीपाली त्याला गरज नाही. लिंबू आहे का बघ? मीठ टाकायचं नाही, गरज नाही. असंच काय नाही याच्यात लिंबू टाकायला. बाय. खेळतय तिथं. हाय हाय दादा हाय. दादाला दादाला कसा आवाज देते? दादा दादा. तर झाले तेवढे बीटचे पराठे पण एक छोटे छोटे झालेत. तर आम्ही अजून बनवायला घेतले बटाट्याचा. तर बटाटे 2-3 आहेत. इकडं अजून बॉईल करायला ठेवलेत. इकडं बीटचा पराठा. तर एवढे झालेत. तर अजून करतो कमी नको पडायला म्हणून बटाट्याचा. चला मंडळी, पराठा झाले. बीटचा पराठा पण छान लागतो. बीट थोडेसे होतील म्हणून बटाट्याचे पण केले आम्ही थोडेसे. त्याच्यात टाईम गेला आणि बरं वाटतं. पण जरा कमी पडतील म्हणून आम्ही बटाट्याचे करायला गेलो तर टाईमपास झाला. आणि पुलाव पण बनवला आहे. आता भूक लागली, 9 वाजले. इथंच या ना, इथं या ना. हो इथंच या. चटणी द्या.